कर्मीची मुलं आणण्यासाठी तुम्हाला जर होडी 32 फुटी होडी आणि 8.8चं नवीन मशीन उद्याच्या 4 तारखेला देतो, तुम्ही नियोजन करायला लागा. या ठिकाणी सरपंच महोदय औक्षण करताना त्यांचं सुहासिनी औक्षण श्रीफळ वाढून या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे या कार्यक्रमाचं सन्माननीय मृणाली मेहकर मॅडम यांनी असं नसतं वाटतं 73 रोजी स्थापन झाले आणि बघता बघता 50 वर्ष कधीच उलटून गेले. जोरदार टाळ्या सन्माननीय उल्हास तांडेल यांच्या स्वागतासाठी. आज सरपंच महोदय म्हणून महाशय म्हणून या ठिकाणी तारकर्ली गावच्या सरपंच महाशय विराजमान झालेल्या अशा मृणाली मेहकर मॅडम यांचे स्वागत करते. मी मॅडमला विनंती करतोय त्यांचंही या ठिकाणी त्यांनी स्वागत करावं, प्रशालेच्या वतीनं स्वागत करावं.
या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उल्हासजी तांडे हे करते. विद्यार्थ्यांनी विविध चित्र काढलेली आहेत आणि त्याचं प्रकाशन या ठिकाणी करण्यात आलेलं कलावंत चित्रसंग्रहाचं. आणि तुमच्या सर्वांना माझा नमस्कार. मला माहिती आहे की तुमच्यापैकी कोणी माझे 2 शब्द ऐकण्यास अजिबात आता इच्छुक नाहीये. सगळ्यांना कार्यक्रमाची ओढ आहे, त्यामुळे मी हार्डली 2 मिनिटं बोलणार म्हणजे प्रमुख उपस्थिती आहे, बोलायचं. मी काही तेवढा मोठा वक्ता नक्कीच नाहीये. या शाळेच्या या व्यासपीठावर येऊन माझा जो सन्मान झाला याच्यापेक्षा मोठा सन्मान किंवा मोठं भाग्य कुठचं दुसरं असूच शकत नाही. आणि अजून एक म्हणजे मगाशी मॅडमनी एक खंत बोलून दाखवली की विद्यार्थीची संख्या कमी झाली आहे. माझ्या माहितीनुसार या शाळेने खूप मौल्यवान हिरे घडवले आहेत त्या शाळेत. आणि त्याचं उत्तम उदाहरण आम्ही एकाच 2 बॅचचे 2 विद्यार्थी विकास तामणकर आणि मी या व्यासपीठावर उभे आहोत. आणि याच्यासारखं मोठं उदाहरण पालकांना दुसरं असू शकत नाही. हे व्यासपीठ तुमच्या सर्व मुलांच्या सन्मानासाठी भविष्यात वाट पाहिल. सर्वांनी मोठे व्हा, सर्वांनी खूप शिका. एवढं बोलून मी हे माझे 2 शब्द सांगणार. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझी ग्रामदेवता महापुरुष याच्याकडे नतमस्तक होऊन या स्थळातली ग्रामदेवता विठ्ठल रखुमाई याला मानाचा मुजरा करून सरस्वती मातेकडे नतमस्तक होऊन मला आज 22-23 वर्षांनी मान दिलाय संस्थेने, आणि तो सुद्धा 50 वर्षात. खरंच सध्याचे जे तरुण संचालक आहेत, संस्था आहे, कर्मचारी वर्ग आहे, यांचा मी मनापासून ऋणी आहे. कारण मी यांना वारंवार सांगत होतो की गावच्या सरपंच कोणी असू दे, त्यांच्या पत्रिकेवर नाव टाका. नाव नाही टाकलं तरी चालेल, पण सरपंच ग्रामपंचायत निवडणूक टाका. हे टाकायला तयार नव्हते, कारण 6-7 वर्षापूर्वी विकृत माणसं होती. आता बाजूला गेली, बाजूला मागे जाणाऱ्यांची आपण काळजी करू नको, पुढे जाणाऱ्यांची आपण चर्चा करूया. आणि मी तर 4 वर्ष आहे की 1 वर्ष आहे मला माहित नाही, पण मी शब्द देतो व्यासपीठाला आणि समोरच्या समस्त ग्रामस्थांना, माझी आजी, माझ्या विद्यार्थ्यांना, आपण आम्ही कमी कधी कुठे पडत नाही. आम्ही विद्यार्थी नसलो तरी चालेल, पण शिक्षण आणि देवस्थान या 2 गोष्टी आम्ही मानतो. या 2 गोष्टीत आम्ही राजकारण करत नाही आणि भविष्यात करणार नाही. मी वळतोय माझ्या व्यासपीठाकडे. माझ्या बरोबर जे काम करतात कारकर्दीच्या सरपंच महितर मॅडम, माझ्या बरोबर असलेले उपसरपंच बिले साहेब, मुनकर साहेब, सारंग साहेब, आमचे ज्येष्ठ ज्यांनी छत्रपती आम्हाला शिकवला ते तामणकर साहेब, नेतर साहेब, माझे गुरुवर्य प्रशांतजी खोबरेकर, ज्यांना मी पोलीस पाटील करू नको असं म्हणत होते, ते भानुदास जयरागी, पण देवा चिंदरकरच्या प्रेमापोटी केलं. पण आज मला समजलं त्यांचा तो शब्द ऐकला नसता तर आज शिक्षण संस्थेत चांगली माणसं आणि समाजकारणात मिळाली नसती. मी त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. आपण काय असेल ते स्पष्ट सांगतोय. आपण काय झाकून ठेवणार नाही, मी कोणाचे दुसऱ्याचं उघडं करणार नाही. सध्या जो मला मित्र मिळाला आहे, मी चर्चा करतो समाजकारणाची, राजकारणाची, निलेश सामंत साहेब, ते जरी माझ्या बरोबर नसले तरी चर्चा मी त्यांच्याबरोबर करतोय. माझा मित्र विकासजी तामणकर मॅडम, मुनकर साहेब आणि माझा लंगोटी मित्र कृष्णा मालणकर, दुर्गेश खोबरेकर तर आहेच,
पण तो कर्मचाऱ्यात आहे, व्यासपीठावर नाही. आणि खोबरेकर मॅडम, खरं म्हणजे मी उद्याच बॅटिंग करायची ठरवली होती, पण उद्या मला बोलायला द्याल की नाही शंका होती, म्हणून मी आजच पुरा करून टाकतोय. पण तरी पण मला पाटील साहेबांनी सांगितलंय उद्या आहेत तुम्हाला, कारण मी उद्याची 2 घोषणा करणार आहेत, ते मोठ्या करणार आहे. आणि आज तरी पण 2 घोषणा करतो, कारण तेवढा मला अधिकार आहे. कारण मी आता वर्षानंतर तुमच्याकडे नसणार आहे, कारण आपण आडवले मतदारसंघात जिल्हा परिषद लढवतोय. पण तो एक रिझर्वेशन मला शिल्लक आहे, नाही तर इथे महिला होणार जिल्हा परिषद आणि आमची संधी जाणार, त्यामुळे तिथे तयारी करतोय, काळजी करू नका. पण कुठे मॅडम कमी पडायचा विषय नाही, मी तुम्हाला वारंवार सांगतोय. तुम्ही आता एसीचा विषय बोलता, तुम्ही अगोदर कालपर्यंत सांगितलं असता तर आज संध्याकाळपर्यंत एसी आला असता 1.5 जणांचा. तुम्ही सांगत जा, मी खर्च करत जाईल. पंचायतच्या फंडात बसत नाही, कारण ती प्रायव्हेट शाळा आहे म्हणतायत, तर त्याची काळजी करू नका. आपल्याकडे बरेच गोष्टी आहेत, त्या गोष्टीच्या पलीकडे आपण करू शकतो, कारण आपल्याला काय मिळवायचं नाही. त्यामुळे करताना आपण आरपारच करतो. आणि शिक्षणाच्या आणि देवस्थानाच्या गोष्टी तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. निलेश सामंत, मी आजपासून तुम्ही अभ्यास करा. कर्मीची मुलं आणण्यासाठी तुम्हाला तर होडी 32 फुटी होडी आणि 8.8चं नवीन मशीन उद्याच्या 4 तारखेला देतो. तुम्ही नियोजन करायला लागा. मूल कमी पडणार काय, मी सरपंच असता ते शक्य नाही. जर कोण म्हणत असेल मी टोपेवाल्याचा विद्यार्थी आहे, पण टोपीवाला भंडारी रेकोबा प्रागती कसं जर घेत असाल तर पुढच्या पासाची तुम्ही सुद्धा तयारी करा. एवढे सरपंच म्हणून मला अधिकार आहेत, ते मी वापरू शकतो. वापरल्यानंतर म्हणू नका, कारण मी माझ्यासाठी सांगत नाही, मी या देवबागसाठी सांगतोय. मला क्रिकेट खेळता येत नाही, पण क्रिकेटची कुठची मॅच देवबागसाठी बघायला जातो. का तर देवबाग गावाचं नाव, देवबाग गावाची अस्मिता हे महत्वाचं आहे. तुम्हाला जर देवबाग टिकायचं नसेल, त्याच्या पलीकडे काय नाही. देवबाग मोसम याच्यासाठी, कोकण मोसम याच्यासाठीच घेतलाय की देवबागचं नाव दीपक पाटकर वारंवार बोलतायत. त्या माणसासाठी आम्ही देवबाग पर्यटन महोत्सवाची, देवबाग चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली. शनिवारी सांगितल्यानंतर सोमवारी तयारी करणारा एकच माणूस, कोणाला माहित नाही काय नाही. आजही मला दुःख आहे. मिनी घनश्याम बिले आणि अपर्णा दूर या गावचे शाळेचे विद्यार्थी नाही, पण जे 7 सदस्य आहेत त्यांनी मला खरंच लाजवलं आहे. पण त्या सदस्यांना मी आजच सांगू शकतोय, तुम्हाला त्या गावच्या, तुम्ही त्या शाळेत शिकलात, त्या गावची शाळा आहे त्याची तुम्हाला काळजी नसेल तर वार्डात बोल पाणी बाकीच्या गोष्टी करताना मला सुद्धा काळजी करावी लागेल तुमची. एवढं ध्यानात ठेवा. कोणाला काय अडचण मला माहित नाही. तुम्ही सदस्य असून, तुम्हाला निमंत्रण दिलं असून तुम्ही येत नसाल तर तुम्ही तुमच्या परीनं काम करा, मी माझ्या परीनं काम करेन. मी कोणाची शिक्षणात आणि देवस्थानात बाळबिडा ठेवणार नाही, मला ते जमत नाही. आता राहिला विषय पटांगणाचा 6.5 लाख खर्च आहे. मी विस्तृत करायला सांगितलं. विस्तृत करा, किती गडी, किती बोल्डर, किती काय वेदरचं ग्राउंड सुद्धा करायचं आहे. डिटेल द्या. तुम्ही इंग्लिश मध्ये देऊ नका, मला इंग्लिश काय समजत नाही. तुम्ही डिटेल द्या, कोणाकडे कुठे तरतूद करायची आहे. सत्ता माझी आहे, सत्तेचा मी सरपंच आहे. कोणाच्या मानेवर कुठच्या कॉन्ट्रॅक्टर ठेवायचं तुम्ही ठेवतो, पण मला कळण्यासारखं काहीतरी द्या, म्हणजे मी ते करून घेईन. आणि मी माझ्यासाठी काय करत नाही, मला त्याची गरज नाही. माझ्या ग्रामदेवतेने, माझ्या पितृदेवतेने सगळं काय मला दिलं आहे. कारण माझे वडील सुद्धा एक शिक्षक होते. शिक्षणातच आमच्या वडिलांमुळे आम्हाला पैसे मिळाले. त्यामुळे मॅडम मी तुम्हाला परत सांगतोय, किंतु परंतु ठेवू नका. का असेल ते सांगा, असेल ते पुरं करू. फक्त माझी एकच विनंती आहे, पुढच्या वर्षी व्यासपीठावर येण्याच्या अगोदर मला बोलवत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटीशी मूर्ती ठेवली तरी चालेल, पण त्या आमच्या महाराजांची मूर्ती ठेवा, एवढीच मी विनंती करतो. शाळेला मी कुठे कमी पडणार नाही याची खात्री देतो. जय हिंद, जय महाराज.